आई आई, आम्हाला तुझी कहाणी सांग. काय सांगू बाळांनो, माझी कहाणी. किती तुमची अल्पमती कोणाला रुचायची नाही, रुचली तर पचायची नाही. ऋषीचं खूळ आणि नदीचं मूळ, तसंच भाषेचंही मूळ कोणी पाहू नये, पाहिलं तर बोलू नये. मग माझी कसली कहाणी? बरं बरं सांगते हां, ऐका. फार जुन्या काळची गोष्ट. गंगामाई वाहत होती, कृष्णाबाई गात होती, वारा नाचत होता आणि रानची झाडं डुलत होती. नगरं ऐश्वर्यात रोळत होती आणि गावं धुळीत खेळत होती. इतक्यात चहूकडून आभाळ झाकाळून आलं. काळ्या ढगांची नभात दाटी झाली. काही ढग पूर्वेकडून आले, काही पश्चिमेकडून आले, काही उत्तरेकडून आले, तर काही बऱ्याच काळापासून आभाळात रेंगाळत होते. जवळचे माणूस ओळखू येईना इतका अंधार पडला. पाहता पाहता दिवसाची रात्र झाली. चहूकडे अंधाराचा समुद्र पसरला. त्यात वरून मेघाचा गडगडाट आणि विजांचा चमचमाट. पावसाला आरंभ झाला. सरीवर सरी येऊ लागल्या. थोड्याच वेळात जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले. ओढे फुगले, नद्या भरल्या, तळी फुटली, डोंगर विरघळून जाण्याची वेळ आली. सगळी पृथ्वी बुडून जाते की काय असंच वाटू लागले. लोक त्रस्त झाले. कित्येकांच्या तोंडचं पाणी पळालं, कित्येकांच्या मनीचं धैर्य गळालं. जनलोकांनी धावा केला. देव पावला. देवाजीने पाहिलं. लोकांनी गायलं. मेघांची पांगापांग झाली. काही मेघ डोंगरावर उतरले, तेथून दऱ्याखोऱ्यात शिरले. काही मेघ अरण्यात फिरले, ते तेथेच विरले. काही पश्चिमेस गेले, ते समुद्रात जाऊन टेकले. काही देशात घुसले, ते तेथेच बसले. देवाची करणी आणि नारळात पाणी म्हणतात, त्याप्रमाणे देवाने कांडी फिरवली. मेघांची वेगवेगळी कुळे झाली. काही मेघ राजक झाले, काही भाजक झाले, काही अभीर झाले, काही प्रमार झाले, काही मल्ल झाले, काही भिल्ल झाले, काही सोमक झाले, काही सोळंक झाले, काही शक झाले, काही अश्मक झाले, काही आर्यक झाले, काही द्रविड झाले. सगळ्या मेघांची अशी वेगवेगळी कुळं झाली आणि महाराष्ट्रभर पसरली. मेघकुळं वसली, धरणी माता हसली, पण वीज नाही दिसली. देवाला वाटलं विजेलाही येथे आणावे. आकाशात मेघ असता वीज मेघमंडळातच होती. कधी कडकडत होती, कधी धडपडत होती, कधी चमकत होती तर कधी धमकत होती, कधी नाचत होती, कधी हसत होती, कधी सरळ पळत होती, कधी वाकडी वळत होती. तिला आता भुईवर यावे लागले. देव म्हणाले, वीजबाई वीजबाई, तुला कोणतं रूप देऊ? वीज म्हणाली, ज्यांच्या संगतीत मी राहिले, दुःख कष्ट साहिले, त्या माझ्या लोकात मला नेऊन सोड. मला रूपाची आवड नाही, पण गुणाची आवड आहे. माझ्या लोकांच्या वाणीवर मला बसू दे. देव म्हणाले, तथास्तु. इकडे देवाचं आणि विजेचं हे बोलणं चाललं होतं आणि तिकडे निरनिळ्या कुळांची वसायची गडबड चालली होती. देवाने या गडबडीची संधी साधली. चटकन त्या गोंधळातून एक मूर्ती उत्पन्न केली. काय तिचं रूप आणि किती तिचं तेज! एका डोळ्यात सूर्य, एका डोळ्यात चंद्र, कपाळी अरुणाचा पट्टा आणि शिरावर वरुणाच्या जटा. दातात सगळ्या तारकांनी वस्ती केली. भुबुळात निळ्या काळ्या नभाने विसावा घेतला. भुवयाच्या ठिकाणी इंद्रधनुष्य लपले. एका गालावर उषा असू लागली आणि एका गालावर संध्या दिसू लागली. मोहक बांध्याची आणि अचपळ गतीची, मूर्ती लहान पण कीर्ती मोठी, असं तिचं हे मनोहर रूप पाहून सगळ्या लोकांना आनंद झाला. तिचे भक्त लोक नाचू लागले. सारा देश गजबजून गेला. देवाने तिच्यासाठी महाराष्ट्राचा पाळणा केला. त्यावर आपल्या कृपेचा चांदवा केला. त्यांनी सह्याद्री आणि सातपुड्याची खेळणी लटकवली. चांदव्याच्या भोवती वनश्रुती झालं. कृष्णा गोदा यांचा गोफ विणून पाळण्याला हलवण्यासाठी दोरी केली. इकडून मातापूरवासी रेणुका आली, तिकडून तुळजापूरची आई भवानी आली. त्यांनी पाळणा म्हटला. साधू संतांनी तिचं नाव मराठी असं ठेवलं. बाळानो, हीच तुमची माय मराठी. आमची कहाणी थोडी, तिची अभिट गोडी. ही कहाणी ऐकल्याने काय होतं? अहो,
अंगीचा आळस जातो, कर्तृत्वाचा कळस होतो, मोठ्यांचा दुराभिमान जातो, लहाना अंगी स्वाभिमान येतो, देशाचं दारिद्र्य दूर होतं, काशीची कावड रामेश्वरला जाते, गंगथडीचा हुरडा काबुलात वाजतो आणि काबुलाचा मेवा परसात पिकतो. आमची कहाणी लहान, तुमची हरोळ भूक तहान. जा आता निजा बरो बाळानो, मी उद्या दुसरी गोष्ट सांगेन.